निवडणुकीमध्ये विधानसभेच्या 150 जागांवर मवियाला बळ मिळालेले आहे, तर महायुतीने 125 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा कल सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याचा इशारा मानला जातोय। लोकसभेचं एकूण चित्र बघता काँग्रेस आणि शरद पवार गटाने राज्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मवियात जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे। तसंच लोकसभेला चांगलं यश मिळाल्याने मवियामध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आता वर्तवली गेली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आपण पाहतोय आता विधानसभेसाठी आता मवियानं तयारीला सुरुवात केलेली आहे। जागा वाटपाचा मुद्दा कुठेतरी कळीचा होऊ शकतो का? नक्कीच ज्या पद्धतीने आहे ते मवियाला यश मिळालेलं आहे त्यानुसार जागा वाटपाचा तिढा आहे तो देखील वाढू शकतो, अशाच पद्धतीचे संकेत आहेत ते मिळतात। कारण की ज्या पद्धतीने मवियाला 30 जागांवर खरं तर विजय मिळालेला आहे, तर महायुतीला आहे ते फक्त 17 जागेवर विजय मिळवलेला, तर एक ठिकाणी अपेक्षित 288 मतदारसंघाचा विचार केला तर या ज्या 48 मतदारसंघामध्ये जे विधानसभे वाईज मतदानची जर टक्केवारी बघितली तर ती महाविकास आघाडीचे आहे ते 150च्या पेक्षा जास्त ठिकाणी आहे ते चांगल्या पद्धतीचं मतदान झाल्याचं दिसून येतं। तर महायुतीमध्ये आहे ते 125 ठिकाणी आहे हे मतदान झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे यामध्ये महाविकास आघाडीकडे आहे ती इच्छुकांची संख्या आहे ती देखील मोठ्या संख्येने वाढू शकते आणि त्यामुळे नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर मवियामध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते।